जी युवकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार होते. युवा मतदार 2024 साली सर्वाधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र यांचं भविष्य घडवत असताना दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. सध्या हा की एका बाजूला रोजगार निर्मिती होणं आवश्यक आहे किंवा त्यांच्यात स्किल डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे, आणि क्रीडा या विषयाकडे जर आपण पाहिलं तर हवं तितकं प्रोत्साहन मिळत नसल्याचं दिसतं. अनेक वेळेला काही महिला क्रीडापटूंनी त्या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मग लैंगिक छळ असेल किंवा त्यांची सुरक्षितता असेल, एक महिला म्हणून एक जबाबदारीचं ज्यावेळेला भान येतं त्यावेळेला या सर्व गोष्टींसाठी तुम्ही काही निर्णय घेणार आहात? मी तेच सांगते की आता हे प्लॅटफॉर्मच आम्ही एवढं स्ट्रॉंग करू लागलेलो आहोत की आता युथ बघा, दोन गोष्टी आहे की जो देशामध्ये युथ राहतोय त्याच्या मनामध्ये आपल्या देशासाठी काहीतरी करायची भावना आधी येणं किंवा आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की तुम्ही कोणतेही काम करत असताना जोपर्यंत तुम्ही पूर्ण मनापासून त्या कामाशी जोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला म्हणजे पाहिजे तसा रिझल्ट देऊ शकत नाही. आज देशामध्ये ठीक आहे, जॉबची पण म्हणजे जॉब रिक्वायरमेंट पण आहे, त्याच्यानंतर देशाच्या विकासामध्ये युवकांचा हातभार पण लागणं अत्यंत गरजेचं आहे. तर जसं मी सांगितलं की या सगळ्या गोष्टी आम्ही एका पोर्टलच्या अंडरमध्ये आणतोय. म्हणून मी तेच सांगितलं की आम्ही सगळ्या मिनिस्ट्रीच्या योजना ह्या त्या पोर्टलशी कनेक्ट करतोय की युथ स्वतः जाऊन बघू शकतो की कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये काय काम सुरू आहे, तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे किंवा स्टार्टअपसाठी काय स्कोप्स आहे किंवा तो गव्हर्नमेंटला कशी मदत करू शकतो, त्याच्या नवीन आयडियाज काय आहे की ज्याच्यामध्ये आपण ह्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये सिस्टीममध्ये ते उपयोगी पडू शकतो, समाजासाठी काय चांगलं करू शकतो, हे सगळं त्या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही युथला कनेक्ट करतो.